विधानसभा निवडणूक झाली तर पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. म्हणजे ज्या टाईमला इलेक्शन झालं संध्याकाळी 6 वाजले होते त्या टाईमपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो, उभं होतो. त्याचे माझ्यावर फोटो आहेत, त्याचे माझे सर्व एव्हिडन्स आहेत की बा मी त्यांच्यासोबत होतो. प्रत्येक मिटिंगमध्ये प्रभागाच्या सोबत असल्यावर जर माझ्यावर कारवाई होत आहे निलंबनाची, तेही पण 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर, ज्या टाईमला जसे मंत्रीपद डिक्लेअर झाले सर्वांचे, अकोल्याचे पालकमंत्री जसे हे झाले, तसंच दुसऱ्या दिवशी पेपर उघडला आणि डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली यांच्यावर. मी हे शहर अध्यक्षांना विचारलं असता शहर अध्यक्षांनी असं म्हटलं की तू विरोधात काम केलं. म्हटलं काय विरोधात काम केलं? म्हटलं पश्चिममध्ये तर मी गेलो पण नाही. नाही म्हणे तू पूर्वचं विरोधात काम केलं. म्हटलं पूर्वचं विरोधात मी काम केलं? म्हटलं 50,000च्या लीडनं आपण निवडून आलो आणि पूर्वचं विरोधात ती एका महिन्याने सांगून राहिले. म्हटलं तुम्ही मला. नाही म्हणे तू ते बोलून घे म्हणे भाऊंशी. मी भाऊंशी बोललो. म्हटलं भाऊ मी विरोधात कामच नाही केलं. म्हटलं माझं कसं काय तुम्ही असं बोलत आहे? तर ते म्हणे की काही जणांजवळ प्रूफ आहे. म्हटलं सांगा. म्हटलं प्रूफ दाखवून द्या. जर आशिष पवित्रकारनं जर विरोधात काम केलं असेल, प्रूफ असेल तर मी निवडणूक लढणार नाही, हेही सांगितलं त्यांना. ते म्हणत आपण बसू. मी 5 वेळा त्यांच्या घरी गेलो. म्हटलं साहेब, म्हटलं तुम्ही सांगा आत्ता प्रूफ असेल तर मी आत्ता तयार आहो म्हटलं. पण कोणाजवळ प्रूफ नाही आहे, कोणाजवळ काहीच नाही. कारण की मी विरोधात कामच नाही केलं. मी भाजपच्या विरोधात आजपर्यंत काम असं आहेच नाही की मी करणार म्हणून की पुढे. पण हे जी गोष्ट आहे की आहे म्हणून मग निलंबन जसं केलं आणि जे बंडखोर आलं, बंडखोर म्हणून मग मी म्हटलं की बा मी बंडखोर नाही आहे.